नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. स्वामी सांगतात, इतरांना आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे. इतरांसाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटणं ही एक संवेदनशील हृदयाची खूण आहे. इतरांच्या डोळ्यात अश्रू बघून त्यांचे दुःख निवारण करणे म्हणजे आपण एक चांगला माणूस असल्याचा मापदंड आहे. स्वामींची सेवा करणे असे म्हणतात ना, की आपली मागच्या जन्माची काहीतरी पूर्वपुण्याई असल्याशिवाय स्वामींची सेवा ही आपल्याला भेटत नाही, स्वामी हे आपल्याला भेटत नाहीत. तर तीच पुण्याई आपली असेल ह्या उद्देशाने आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत. तर स्वामींनी दुसऱ्यांना काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की स्वामींनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसते. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण समर्थ सांगून गेले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आपल्या नशिबात जे लिहिले आहे त्याची तक्रार कधीच कोणाकडे करू नका, ना स्वामींकडे ना इतरांकडे. आपण अजून इतके समजदार व्हायचे बाकी आहात की अजून स्वामींच्या योजना आपण समजू शकाल. सेवा चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे आहेत. स्वामी म्हणतात, कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती समाजामुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना साथ द्या, एकमेकांची मदत करा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंधी जपावे लागतात. कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्यातून राबवली जाते, तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून केला जातो. स्वामींच्या दरबारात आजपर्यंत कोणी रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे खूप महत्त्वाचे आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की स्वामी म्हणतात, जे आपल्या नशिबात आहे तेच आपल्याला मिळणार. आपण किती जरी आटापिटा केला, किती जरी काही केलं तरी आपल्या जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार. जे आपल्या नशिबात नसेल तर ते फक्त परमेश्वराच्या हातात आहे की ते तुम्हाला देणार की नाही, आणि ते आपल्या कर्मावर अवलंबून असतं. आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपले जितके पाप आहेत ते सगळे पाप नष्ट करून स्वामी आपल्या झोळीत आपल्याला जे हवं आहे, आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला स्वामी देणार. फक्त आपले कर्म चांगले हवे आणि स्वामीवर निष्ठा हवी. आपली स्वामींची मनापासून भक्ती हवी. स्वामी म्हणतात, ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या अधीन होऊन त्यांच्या बरोबरच संचार करत असतात. आपल्या हृदयात एवढी भक्ती असायला हवी, एवढी श्रद्धा असायला हवी की आपण जी हाक मारतोय ती थेट स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे. एवढ्या तळमळीने ती हाक पोहोचली पाहिजे स्वामींपर्यंत. रोजच्या रोज आपल्याकडून सेवा झाली पाहिजे. रोजच्या रोज कमीत कमी अर्धा तास तर का होईना आपण स्वामींना वेळ दिला पाहिजे. स्वामींच्या जवळ गेलो पाहिजे, स्वामींची सेवा केली पाहिजे, स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. अखंड नामस्मरण जर आपलं सतत सुरू राहिलं तर आपल्याला एखाद्या वेळेस तुम्ही सेवा केली नाही तरी चालेल, पण अखंड नामस्मरण जर सुरू असेल तर तुम्हाला कुठल्याही सेवेचीही गरज नाही. जर तुम्हाला सेवेसाठी वेळ नसेल तर अखंड नामस्मरण तुम्ही दिवसभर करा. तुमच्याकडे वेळ नाही ना. आता आपण काय करतो की बऱ्याच वेळा असं होतं की वेळ नाही म्हणून आपण टाळाटाळ करतो. आता हे काम निघालेलं आहे, आता मला बाहेर जायचं आहे, अशा पद्धतीची बरेच आपल्याकडे कारणे असतात. तर त्यामुळं आपण सेवा ढकलत पुढे ढकलत राहतो की आज नाही उद्या बसायचं, आज नाही उद्या बसायचं. तर अशामुळे काय होतं, सेवेमध्ये खंड पडत जातो. पण त्याऐवजी जर तुम्ही दिवसभर नामस्मरणात राहिला तर ती खूप उच्च कोटीची सेवा आहे. ती सेवा लगेच स्वामीपर्यंत राहते. म्हणजे आपण ज्या कामात आहोत ते काम करत करत आपण आपल्या परमेश्वराला, आपल्या स्वामीला पण आपण विसरलो नाही. त्यांचंही चिंतन मनन आपल्या मनात कायम आहे. तर ह्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कुठली असेल. तर त्यामुळे नामस्मरण करत करत तुमची कामं करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल स्वामींच्या समोर बसायला, स्वामींची सेवा करायला, पण सेवा ही पण खूप महत्त्वाची आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला अडचण असेल, एखाद्या वेळेस काहीतरी काम असेल तर तुम्ही नका करू सेवा. पण ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल, आणि मला तर वाटतं की तुम्ही घरातल्या कामातून वेळ काढायलाच पाहिजे. आपण अर्धा तास वेळ काढू शकत नाही का स्वामींसाठी? आणि आपण घरासाठी जेवढं करू ना तेवढं कमीच असतं. घरातली जेवढी कामं आपण करत बसू ना तेवढी कामं घरामध्ये वाढत राहतात. तर त्यामुळे पहिला अर्धा तास स्वामींसाठी काढायचा आणि मग
आपली कामं आपण करायची. असं मी म्हणत नाही की घरामध्ये कोणी म्हणजे नाश्ता पाण्यासाठी बसलेला आहे, घरामध्ये कोणी पाहुणे आलेले आहेत तर तुम्ही सेवाच करत बसा. आपली जी काही कर्तव्य आहेत ती पण करा आणि स्वामी सेवा पण करा. पण त्यातला अर्धा तास स्वामींसाठी हा तुम्ही काढाच. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अर्धा तास स्वामींच्या समोर बसा. फक्त 12च्या नंतर 1 वाजेपर्यंत तुम्ही स्वामींच्या समोर म्हणजे स्वामींची सेवा करू नका. माळ वगैरे जे काही जपणार आहात ते 12च्या नंतर जपू नका. पण नामस्मरण तुम्ही 24 तास कधीही करू शकता. नामस्मरणासाठी कुठलेही नियम नसतात. तर नामस्मरण हे तुम्ही चालू ठेवा. नामस्मरण असं असायला पाहिजे की आपण झोपेत सुद्धा आपले शरीर ते नाव घेत असले पाहिजे, नामस्मरण करत असले पाहिजे. आपण झोपलो असलो तरी आपल्या शरीरातील पूर्ण अवयव श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत असला पाहिजे. स्वामींची रोजची सेवा तर ही महत्त्वाची आहेच, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं नामस्मरण आहे. जर तुम्हाला रोजच्या कामामुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही नामस्मरण करा आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, कामातून तुम्हाला सवड मिळेल तर तेव्हा तुम्ही स्वामींची सेवाही करा. स्वामींना अत्यंत प्रिय आहे नामस्मरण. तर नामस्मरणात जो असतो त्यांच्या सदैव पाठीशी स्वामी असतात. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.